सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोडले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून ह्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे मानवी स्त्री पुरुष। सारे स्त्री पुरुष भावंडात लेखी, सारे स्त्री पुरुष भावंडात लेखी, मांग मारा दुःखी करिताती, मांग महारा दुःखी करिताती। ख्रिस्त महमद सत्याने वळवी ईशाकडे, ख्रिस्त महमद सत्याने वळवी ईशाकडे। धर्म देश जाती भेद नाही तिला शोभे मनुजाला, धर्म देश जाती भेद नाही तिला शोभे मनुजाला। खरी माता अशा मानवास सतस्त्री म्हणावी, अशा मानवास सतस्त्री म्हणावी। तिची कीर्ती गावी ज्योती म्हणे, तिची कीर्ती गावी ज्योती म्हणे। यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले सांगतात की सर्व स्त्री पुरुष हे एकाच कुटुंबातील भावंडे आहेत, पण समाजाने बनवलेल्या जातीभेदामुळे मांग महार यासारख्या लोकांना खूप दुःख दिले जाते, हा अन्याय आहे। तसेच ख्रिस्त आणि मुहम्मद पैगंबर यांनी लोकांना सत्य, प्रेम आणि चांगुलपणाचा मार्ग दाखवला। याचा अर्थ प्रत्येक धर्माचा खरा हेतू माणसाला देवाकडे नेणे आहे, भांडणे घडवणे नाही। खरी महान स्त्री तीच आहे जी कोणालाही जात, धर्म, देश या आधारावर कमी लेखत नाही, जी सर्व माणसांशी आईसारखी प्रेमाने वागते, अशा स्त्रीला सतस्त्री म्हणावे आणि तिची कीर्ती करावी असे ज्योतिराव फुले सांगतात। यामध्ये मुख्य संदेश हा आहे की जातीभेद चुकीचा आहे, सर्व धर्म मानवतेचा उपदेश करतात, स्त्री पुरुष समान आहेत, माणुसकी हाच खरा धर्म आहे असे महात्मा ज्योतिबा फुले सांगतात। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। धन्यवाद। आणि शेवटी आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय ज्योती जय क्रांती।